हॅलो भावड्यांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवर। या चॅनलला तुमची मदत पाहिजे तर फक्त काहीच करायचं नाही, चॅनलला सबस्क्राइब करायचं, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचायचं। खूप मुलांची मागणी आहे की सर मराठीत 2-3 व्हिडिओ तरी बनवा, आम्हाला थोडंसं आपलं माणूस कोणीतरी वाटेल, म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे। तर काही टेन्शन घेऊ नका। MST-CT 2024 पेपर सॉल्व करायचा योग्य उपाय काय सर, थोडंसं मोटिवेट पण करणार आहे। टेन्शन घेऊ नका, तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे, निश्चित सांगतो। आणि काय काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे पण फार महत्त्वाचं आहे। बघा, मी सर्वात आधी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। तुम्हाला जर माहिती आहे, पहिल्यांदा 3 तासाचा पेपर आहे आणि या 3 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला आधी मॅथचा 1.5 तासाचा पेपर असणार आहे, नंतर फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर आहे। तर मॅथ तर तुम्ही मॅथचा पेपरचा वेळ वाचला तर फिजिक्स केमिस्ट्रीला यूजमध्ये घेऊ शकत नाही, पण निश्चित फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जो काही पेपर आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचा जो काही वेळ आहे केमिस्ट्रीचा आणि फिजिक्सचा, हा तुम्हाला माहिती आहे की 90 मिनिटं आहे। आता जर तुम्हाला माहितच असेल, केमिस्ट्रीमध्ये थिअरी क्वेश्चन्स असतात, कधी कधी टेक्स्टबुक मधले डायरेक्ट ॲज इट इज सवाल येतात, प्रश्न येतात जशाला तसे, आणि ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात। कदाचित जर तुमचा केमिस्ट्रीचा अभ्यास चांगला असेल तर मला वाटतं की या ठिकाणी 35 ते 40 मिनिटांमध्ये पेपर संपू शकतात। तर माझा सजेशन आहे, पहिलं तर मॅथचं सॉल्व करायचं आरामशीर, आणि कसे सॉल्व करायचे मॅथचे क्वेश्चन ते पण सांगणार आहे। जसं फिजिक्सचे सांगणार तसंच मॅथमध्ये पण तोच फॉर्म्युला यूज करायचा, तसंच केमिस्ट्रीमध्ये। तर इथले कदाचित 10 ते 5 मिनिटं तुम्ही यूज करू शकता, फिजिक्समध्ये टाइम वाचवू शकता, तुमचा वेळ इथे उपयोगात घेऊ शकता। आता करायचं काय हे बघा, तुम्हाला मी फिजिक्सचं सांगतो तसंच केमिस्ट्री, मॅथ आणि बाकी विषयात बिन करायचं आहे माझ्या मते। आता फिजिक्स बघा, प्रेशर का वाढतं एक्झाममध्ये, प्रेशर वाढण्याचं कारण काय? कधी कधी पेपरमधले 150 क्वेश्चन्स आहेत FCM मध्ये, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमध्ये, करेक्ट आहे। मग तुम्हाला एक लेव्हल तुम्ही पण बघितली असेल किंवा याच्या आधीचे पेपर सुद्धा बघा, त्या पेपरमध्ये तुम्हाला निश्चितच मदत होणार आहे। काय करायला पाहिजे हे फार महत्त्वाचा विषय आहे। बघा, फिजिक्समध्ये 50 MCQs आहेत, सगळ्यांना माहिती आहे, हे काही विषय नवीन नाही आहे। पण का तुम्ही कधी अनालिसिस कोण्या पेपरचं केलं का? आहे ना, आम्ही करतोय म्हणून सांगतोय इथे। आता काय बघितलं आम्ही की काही MCQs 10+ म्हणा किंवा 15 MCQs असं म्हणू शकतो की ह्या क्वेश्चन बघितल्या तुमचा जर अभ्यास खरंच असेल तर निश्चित तुम्हाला सांगतो हे क्वेश्चनचे आन्सर इझी देऊ शकता। उदाहरण सांगू शकतो, याच वेळेस थर्मोडायनामिक्समध्ये थर्मल वर क्वेश्चन विचारला होता, ΔT = 0। आता पहिल्या क्वेश्चनचं उत्तर देऊ शकाल, ठीक आहे। एक क्वेश्चन विचारला होता कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, मला वाटतं बॉर्नलीज इक्वेशन्स, बॉर्नलीज थिअरम तुम्ही ऐकला असेल, त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता। H आणि R चं रिलेशन, सरफेस टेन्शन, H = 2T cos θ / R, है ना, माहिती आहे ना। हे असल्या प्रकारचे क्वेश्चन्स बघितल्या EV/2 मॅग्नेटिक ऑर्बिटल मोशनचा फॉर्म्युलर क्वेश्चन विचारला, म्हणजे काही थिअरी, काही फॉर्म्युला बेसिसवर असे क्वेश्चन्स असणार 10 ते 15, जे की तुम्ही जर खरंच जर पुस्तक वाचलेलं असेल, मी काय म्हणतो, आय विल रिपीट, पुन्हा रिपीट करतोय, जर खरंच तुम्ही पुस्तक वाचलेलं असेल तर 10 ते 15 MCQs इझी लेवलला असणार आहेत, कोणीही सॉल्व्ह करू शकेल, मी गॅरंटी देतो भाऊ तुम्हाला। मग मला सांगा, पहिल्यांदा काय करायला पाहिजे? फिजिक्सचा पेपर घेतला, पहिल्यांदा हे क्वेश्चन येतो, हा येतो, समजा एक्झाम्पल सांगतो, पहिला क्वेश्चन नाही आला सोडून द्या, प्रेशर घेत बसू नका, नाहीतर ताण वाढेल। पहिल्याच क्वेश्चनला अटकून बसू नका, तिथे अटकून बसणे म्हणजे टाइम वेस्टेज करणं आहे, टाइमला महत्त्व न देणं, याचा अर्थ असा असू शकतो। नाही आला, दुसरा नाही आला सर, पण तिसरा क्वेश्चन्स मला आला, हा क्वेश्चन्स नाही आला, हा नाही आला, सोडून द्या पटकन, जास्त ताण नका घेऊ। थिअरी बघा की मीला फॉर्म्युला बेसिसवर, थिअरीवर, है ना, खूप लांब लचक क्वेश्चन असेल तेही सोडून द्या। मध्ये तुम्हाला 3 लॉट करायचे ते सांगणार आहे मी। पहिल्या लॉटमध्ये तिसरा आला, ओके, बहुत बढिया। नंतर काय करायचंय, चौथा क्वेश्चन से 5वा नाही आला सर, है ना, 5वा नाही आला सर, 6वा नाही आला सर, 7वा आला सर, ओके, नंतर 8वा पण क्वेश्चन आला सर, मला वाचल्या तर तेच क्वेश्चन्स करा। याने काय होतं, माणसाचा जे ब्रेन आहे, जे काही दिमाग आहे, त्याला चालना भेटते, चालण्याची सवय लागते।
बघा न्यूटनचा लॉ आहे ना, कोणती गोष्ट रेस्टमध्ये असेल तर रेस्ट आणि मोशनमध्ये असेल तर मोशन, मग त्याला मोशन भेटणार आहे. ड्यू टू द इनर्शियामुळे ती गोष्ट मोशनमध्ये येत नाही, माहिती आहे सगळ्यांना अपोज होतं. मग हे 3 क्वेश्चन्सला मोशनमध्ये सिम्पल क्वेश्चन जर केले तर आपला जे ब्रेन आहे तो मोशन्समध्ये येईल, फिजिक्समध्ये पण मोशनमध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, पहिल्यांदा साधा क्वेश्चन केला, त्याला धक्का दिला है ना, पहिला गिअर टाकला, दुसरा गिअर टाकला, तिसरा गिअर टाकत टाकत 5व्या गिअरवर गेले. समजा एक्झाम्पल सांगतो, माझ्या गाडीला 5 गिअर आहेत म्हणून सांगतो बाबा, है ना. थोडंसं कुठे ना कुठे आपला दिमाग आता चालायला सुरुवात झाली आणि आपण पॉझिटिव्ह व्हायला लागलो. आता पॉझिटिव्ह झाल्यामुळे काय होईल, हे इझी क्वेश्चन 10 ते 15 आले, हा मेरे 15 क्वेश्चन्स आले बाबा, आता तर मी निश्चितच 10-15 तर करूच शकेल बाबा. एक पॉझिटिव्ह थिंकिंग होऊ शकते. नंतर काय असणार आहेत असेच क्वेश्चन जवळपास 10 ते पुन्हा 15 MCQच्या जवळपास. याच्यात बघा व्हेरिएबल होतील, कधी इकडे 10 होतील, 15 होतील, इकडे 17 होतील. समजून घ्या तुम्ही, थोडंसं मागे पुढे होणार आहे. मी एक ऑप्शन सांगतो तुम्हाला. हे MCQs है ना लेव्हल 2 मध्ये येतात. लेव्हल 2, आता लेव्हल 2 काय असतं सर, तर लेव्हल 2 मध्ये क्वेश्चन्स येण्याची शक्यता अशी असते, फॉर्म्युला त्याच्यात व्हॅल्यू पुटअप करा, पटकन क्वेश्चन सॉल्व्ह होईल. जास्त मोठा क्वेश्चन नसतो. सेंट्रिपिटल फोर्स mE²/r, साधा क्वेश्चन, डिफरन्शियल इक्वेशन d²x/dt² प्लस ω²x = 0. मग तिथं काय केलं जातं हे बघा, असा क्वेश्चन असू शकतो है ना. मी खूप डिटेल सांगतो इथे. 64x = 0. तुम्हाला सांगितलं पिरियड काढा. आता इथं ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ना, ω² = 64 आहे, तर ω = 8. बघा हे ओरली आहे, ओरली उत्तर आहे. तर t = 2π/ω. ओमेगाची व्हॅल्यू हे 2π/8, तो हे 4 आहे, तो π/4. कळालं का, सेकंड झालं, संपलं विषय. हे ऑप्शन्स असणार आहेत. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं उत्तर येईल. जास्त किचकट कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स नाही आहेत है ना, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. किंवा दोघांमध्ये फरक असतो, ओपन पाईप क्लोज पाईप. कळालं का, फर्स्ट हार्मोनिक, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, असं काहीतरी विचारणार आहेत. असले क्वेश्चन्स तुम्हाला, एवढे क्वेश्चन्स आहेत. जर ज्यांचा अभ्यास असेल, थोडाफार जरी असेल, कॉन्फिडन्स वाढू शकतो. जर तुमचे समजा एक्झाम्पल इझी क्वेश्चन्स होते, पण तुमचे 30 क्वेश्चनपैकी 25 क्वेश्चन तुमचा आला, भाऊ तुमचा एवढा कॉन्फिडन्स वाढेल ना, कदाचित या डोकं चालण्यामुळे आता गाडी मोशनमध्ये आली. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी उतारावर गाडी लागली, आपण काय करू शकतो की बिलकुल न्यूट्रल जरी केले तरी गाडी पळायला लागते. का बरं असं, न्यूटनचा लॉ आहे भाऊ. एखादी वस्तू मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये होतं असं की 2 क्वेश्चनना मर्ज करतात आणि क्वेश्चन बनवतात, ते असते लेव्हल 3 मध्ये. ही लेव्हल 1 इझी म्हणजे लेव्हल 2 ही आहे. आणि राहिलेले जवळपास 20 MCQs म्हणतो मी, 20 MCQs. ठीक आहे, याच्यातले 20 MCQs मध्ये कमीत कमी तुम्ही 10 ते है ना 10 ते 10 to 15 MCQs हे जे काही आहेत हे लेव्हल 3 मध्ये येणार आहेत. आणि लेव्हल 3 मधले 20 MCQs पैकी 10 ते 15 MCQs तुम्ही अटेम्प्ट करू शकाल, तुम्ही साधे सॉल्व्ह करू शकाल. मी गॅरंटी देऊ शकतो बाबा, हे तुमच्या भावाचा वादा आहे यार. निश्चित भावड्यांना थोडासा कॉन्फिडन्स वाढवा. आणखी ही वेळ आहे तुम्हाला, एक लक्षात घ्या. ज्यांचा 15, 16, 17, 18 पर्यंत पेपर आहेत, ज्यांचे पेपर नंतर आहेत ना, त्या भावड्यांना माझी विनंती आहे की तुमचे हे पेपर निश्चितच चांगले जातील. हे मी लेखी देऊ शकतो भाऊ, तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, एवढं तुम्हाला वादा करतो. तुम्ही विचार करा, इथे तुम्ही 25 सोडवणार आहे, इथे बिन 10-15 क्वेश्चन सोडवणार आहेत. जवळपास 40 MCQs आत्ता बिन तुमची सोडण्याची अवकात आहे बाबा. मॅरेथॉन लेक्चर करा. ज्यांचे लेट पेपर आहेत त्यांनी मॅरेथॉन 1दा 2दा 3दा फॉर्म्युलेचं व्हिडिओ बघा, 2दा 3दा 4दा बघा बाबा. काय कामच काय भाऊ, तेच काम करायचं की गोट्या खेळत बसणार आहे का तुम्ही? हा, थोडंसं लाज वाटू द्या ना. अरे आता वेळ आहे, आता तर करा ना, नाही तर बस मी रडत बसली. अरे काय रे, लाजा सोडून द्याला बाबा. मॅरेथॉन लेक्चर तुम्हाला याच्या खाली लिंक भेटणार आहे, आता या व्हिडिओ खाली. दुसरी गोष्ट, फॉर्म्युलाचा बिन व्हिडिओची लिंक भेटणार आहे, ते निश्चित करा. तुम्ही तुमचा फायदा करून घ्या. आत्ता ही वेळ आहे. हा प्रोग्राम मला वाटतं की मी एकदम जबरदस्त दिलेला आहे, हे निश्चित करायला पाहिजे. आणि ज्यांना असं वाटतं की सर मला फॉर्म्युलेची PDF पाहिजे, माझ्या मताने व्हिडिओ पाहायला पाहिजे. व्हिडिओमध्ये काय होतं, इंटरॅक्शन होत राहतं, जर असं थोडंसं करमतं. नाही तर फॉर्म्युले आपण नुसतं वाचत राहिलो ना तर समजत नाही, डोकं स्वीकारत नाही. वाचता वाचता झोप पण येतं. सर व्हिडिओ पाहताना पण झोप येतं. अरे भावड्या, झोपतच राहतं का आयुष्यभर? हा, 3 काडीवर तुम्ही क्लिक करा. इथं गेल्यानंतर फ्री मटेरियलवर जा. फ्री मटेरियल गेल्यानंतर इथं महामॅरेथॉन फिजिक्स फॉर्म्युला इथं क्लिक करा. तुम्हाला MST CT MP फॉर्म्युला दिसतील, तिथे तुम्हाला फॉर्म्युल्याची PDF सुद्धा मिळणार आहे. PGMN ॲप डाउनलोड करावं लागेल भावडा याच्यासाठी. ठीक आहे ना, तर भेटू पुन्हा अशा सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय बाय.